हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू जलजिरा। राज्यात उष्णतेचा कहर, अकोल्यात 46 अंशाचा इशारा तर उष्माघातानं परभणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना, अनेक ठिकाणी अघोषित संचारबंदी लागू। राज्य सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती, 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या हालचाली, कर्जमाफीसाठी 25,000 कोटीची करावी लागणार तरतूद। बंधुघराशी संबंध ठेवणं महसूल अधिकाऱ्यांना भोवणार, ज्या अधिकाऱ्यांची नावं समोर आली त्यांना थेट बडतर्फ केलं जाणार असल्याचा बावनकुळेंनी दिला इशारा। अशोक खराच्या फार्म हाऊस मधील संशयास्पद व्हिडिओ, एसआयटीच्या हाती, महिलांसोबतच्या कृत्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याची माहिती। टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम, कॉल डिटेल्समधून कनेक्शन झालं उघड। शिवरायांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर बाबांवर टीकेची झोड, नागपुरात संभाजी ब्रिगेडचं आंदोलन तर खासदार कोल्हेंकडूनही जोरदार टीका। हिंदीनंतर आता इंग्रजीच्या पुस्तकातूनही मराठा साम्राज्याचा नकाशा गायब, मराठ्यांचा इतिहास पुसण्याचा एनसीईआरटीचा डाव तर रोहित पवार, कल्पना राजे भोसलेंसह शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट। रिक्षाचा धक्का लागल्याच्या कारणावरून मारहाण, बीडच्या नेकनूर गावात दगडफेकीचं सीसीटीव्ही आलं समोर, पोलिसांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आठवडी बाजारासह संपूर्ण बाजारपेठ बंद। सोलापूर पालिका रुग्णालयात आणखी 4 बालमाता आढळल्या, 130 प्रसूतिगृहातील महिलांची होते फेरतपासणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिसिंग लिंकच्या प्रकल्पाची पाहणी, 1 मे रोजी मिसिंग लिंकचं होणार उद्घाटन, मुंबई पुणे प्रवास होणार सुसाट। अशा परिस्थितीमध्ये हा चॅलेंजिंग हा प्रकल्प आहे आणि मी या ठिकाणी आज सर्व काम पूर्णपणे हा कंप्लीट टनेल आणि आपला वायाडक्ट हे पाहिल्यानंतर 1-2 दिवसामध्ये सर्व फिनिशिंगचं काम होईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी 1 मेची तारीख दिलेली आहे, त्यामुळे त्या दिवशी याचं उद्घाटन आम्ही करू। पण या ठिकाणी मला सांगायला आनंद होईल की एवढं मोठं चॅलेंजिंग हा प्रकल्प असताना MSRDCने हे चॅलेंज स्वीकारून हा टनेल आणि वायाडक्ट पूर्ण केलेला आहे। खरं म्हणजे 2019ला ॲक्च्युअल याला मान्यता वगैरे मंजुऱ्या त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मी MSRDC माझ्याकडे होतं आणि उद्घाटनाच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि MSRDC विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे हा योगायोग आहे आणि अतिशय पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि वायाडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल, इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल। त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जसं मुंबई पुणे एक हा जो प्रकल्प त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या संकल्पनेतून MSRDCचे तत्कालीन मंत्री आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेस केला आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की हा फक्त मुंबई पुणे रस्त्यामुळे जे डेली अपडाऊन लोक करू लागले, पुण्याकडे IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली,
या ठिकाणी रिअल इस्टेट बूम झाली, मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळाली आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता, तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल. नंतर आपण समृद्धी महामार्ग केला. पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल आणि मुंबई पुणे हे प्रवास जो आहे हा अतिशय सुसाट होईल आणि लोकांना सोयीचा होईल. लोकांना याचा खूप फायदा देणारा हा प्रकल्प आहे. मिसिंग लिंक या प्रकल्पामुळे एकतर पुणे मुंबईचं अंतर कमी झालं, त्याचसोबत प्रवास हा अधिक सुरक्षित झाला. मात्र साधारणतः 6,700 कोटी या प्रकल्पासाठी खर्च झाले. टोलच्या बाबतीत काही धोरण असणार आहे का, किंवा टोल वाढणार आहे का, या वाढवला जाणार आहे का या बाबतीत? कारण जो खालापूरला जो टोल नाका आहे या टोलमध्ये काही वाढ होणार आहे का? नाही, आता टोल तर आपण तिथे टोल नाका आहे तिथे काही, आणि ह्याच्यामध्ये टोल या टनेलचा टोल वगैरे घेणार नाही आणि टोलच्या रकमेमध्ये वाढ होणार नाही. पण एखाद्या आपण पाहतोय की किल्ल्याचं स्वरूप देखील किल्ला बघा ना, हे बघा ना, आपण इथं कारण हे 4-5 गड आहे तिथे. आपल्या तिकोना आहे, लोहगड आहे आणि विसापूर आहे, तिकोना आहे, अशा प्रकारचे गड किल्ले आहेत. ह्या गड किल्ल्याचं इथे आपण एंट्री केलेली आहे, दाखवलेली आहे आणि पश्चिम महाराष्ट्राचं हे प्रवेशद्वार आहे आणि त्यामुळे आणि त्या पलीकडचा जी एंट्री पॉईंट आहे तिकडे आपण कारल्याच्या लेण्या ज्या आहेत, त्यामुळे इथं लेण्यांचं देखील आपण आणि ते पण देखील GRCत केलं आहे आपण. त्यामुळे 100 वर्षापेक्षा जास्त टिकाऊ आहे. त्यामुळे हे जे काही केलेलं आहे हा फार एक मी पुन्हा एकदा म्हणेन की हा एक इंजिनिअरिंगमध्ये आणि टेक्नॉलॉजीमध्ये असलेला चमत्कार आहे आणि याचा फायदा मुंबई आणि पुणेकरांना मिळेल. या मिसिंग लिंकमुळे राज्याची आर्थिक स्थिती सुद्धा वेगवान होईल. ती कशा पद्धतीने होईल, त्याचा फायदा कसा राज्याला होईल? बघा, जेव्हा मुंबई पुणे रस्ता झाला ॲक्सेस कंट्रोल, त्यावेळेस आपण पाहिलं की पूर्वी घाटामध्ये 7-7, 8-8 तास प्रवासाला लागायचे. आज 2-2.5 तासामध्ये मुंबईतला माणूस पुण्यात जातो, पुण्यातला मुंबईमध्ये जातो. तिकडे पण पाहिलं आपण की सर्व्हिस इंडस्ट्री, IT इंडस्ट्री, रिअल इस्टेट ह्या सगळ्या ज्या काय त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, उद्योग वाढलेत आणि मुंबईला देखील रोज लोक ये जा करू लागलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये आत्ता जो घाट आहे या घाटामध्ये 10 लेनचं आपण 3 लेनमध्ये जातो, नाही का? 10 लेन आहेत त्याच्या 3 लेनमध्ये जातो. घाटामध्ये अडचण होते, तिथे वाहतूक कोंडी होते आणि अपघातही होतात. या मिसिंग लिंकमुळे हे सगळे अपघात बिलकुल शून्यावर येतील. मी पुन्हा एकदा सांगतो, या मिसिंग लिंकमुळे अपघात बिलकुल होणार नाहीत, कारण घाट सेक्शन पूर्ण अवॉइड होईल, इंधन मध्ये बचत होईल, वेळेमध्ये बचत होईल आणि प्रदूषणामध्ये देखील प्रदूषण कमी होईल. एक पूर्णपणे निसर्गाचा एक आनंद या ठिकाणी लोकांना घेता येईल आणि त्यामुळे घाट सेक्शन पूर्णपणे अवॉइड होईल. अवजड वाहनांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे? कारण का आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो देखील आपण समृद्धीमध्ये एक घाट सेक्शन जिथे वगळलं, आता मुंबई पुण्यातलं घाट सेक्शन ते देखील वगळलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये असा अजून कोणता प्रोजेक्ट आहे कोकणासाठी महत्त्वाचा? याच्यामध्ये बघा, ह्या ॲक्सेस कंट्रोल नंतर नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग आपण केला, तो देखील आपण केलेला आहे. आणि आता ॲक्सेस कंट्रोल जो मुंबई सिंधुदुर्ग तो आपण या ठिकाणी करतो आहे. सिंधुदुर्गामध्ये त्याचे बहुतेक सगळे DPR आणि सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्याचबरोबर सिंधुदुर्गाचा कोकणातला कोस्टल रोड आपण करतो आहे, वसई विरार मल्टीमॉडल कॉरिडॉर आपण करतो आहे. त्यामुळे कोकण आणि हे अलिबाग हे सगळं त्यामुळे जवळ येणार आहे आणि त्यामुळे ॲक्सेस कंट्रोल रोड महाराष्ट्रामध्ये कुठल्याही कोपऱ्यातून कुठल्याही कोपऱ्यात जाता आलं पाहिजे 7 ते 8 तासामध्ये, अशा प्रकारचं ॲक्सेस कंट्रोल ग्रीड या ठिकाणी आपलं सरकार करेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. जलद वाहतूक ज्या राज्यामध्ये कनेक्टिव्हिटी महत्त्वाची जे असते आणि ज्याचे रस्ते आणि दळणवळण यंत्रणा सक्षम असते
त्या राज्याची प्रगती भरभराट वेगाने होत असते, हा अनुभव आहे आपल्याला. त्यामुळे अशा प्रकारचे रस्ते फक्त रस्ते नाही आहेत, पूर्णपणे इकॉनॉमी ला गेम चेंजर ठरणारी आहेत आणि म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देणारे अशा प्रकारचे प्रकल्प जे आहेत हे राज्याला आणि जनतेला फायदेशीर आहे. अवजड वाहनांच्या बाबतीत काय धोरण असणार आहे? कारण का शक्तीपीठ महामार्ग कुठपर्यंत आला, त्याचं काही जमीन अधिग्रहण त्याचं आता सुरू आहे, जिथे काही अलाइनमेंट आपण चेंज करतो आहे आणि त्यामुळे शक्तीपीठाच्या माध्यमातून देखील शेवटी लोकांच्यासाठी आम्ही करतो आहे, त्यामुळे लोकांना विश्वासात घेऊन आम्ही करू, परंतु तो देखील महाराष्ट्राला वरदान ठरणार आहे, कारण तो देखील विदर्भातल्या मराठवाड्यातल्या या सगळ्या जिल्ह्यांमधून तो जातो आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे जे महामार्ग आहेत, ॲक्सेस कंट्रोल, ते फार मोठ्या प्रमाणावर जनतेला दिलासा देणार आहेत आणि हा मिसिंग लिंक 1 तारखेला मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सर्वजण हा जनतेसाठी खुला करू. आता जवळपास 99% कंप्लीट काम झालेलं आहे. हे आता छोटं मोठं काम 2-3 दिवसामध्ये कंप्लीट होऊन जाईल आणि पूर्णपणे वाहतुकीला यामध्ये सुरुवातीला आपण सुरुवातीचे 6 महिने यामध्ये आपण कार, लाईट व्हेकल आणि बसेसला प्राधान्य देतोय. म्हणजे अवजड वाहनं आहेत त्यांच्यामुळेच पुण्या मुंबईच्या ट्रॅफिक वाहतूक कोंडी त्यामुळे नाही, आता तुमचं मिसिंग लिंकमुळे सगळे छोटी वाहनं आणि बसेस ह्याच्यातून प्रवासी वाहतूक जी आहे ही पूर्णपणे मिसिंग लिंकमधून टनेलमधून होणार आहे. त्यामुळे नागरिकांचा बिलकुल त्रास जो आहे हा कम्प्लीट रद्द होणार होणार नाही. मगाशी सांगितलं मी, ये जो मुंबई पुणे मिसिंग लिंक है, ये इसका लोकार्पण मुख्यमंत्री जी के हाथों से 1 मई को महाराष्ट्र दिन के अवसर पर हम लोग करेंगे और उसकी तैयारी देखने के लिए मैं एज ए मिनिस्टर यहाँ आया हूँ और मैंने देखा है बहुत ही समाधानकारक काम हुआ है. अभी काम अंतिम फेज़ में है, ख़त्म हो जाएगा 2-3 दिन में और 1 मई को इसका लोकार्पण होगा. ये जो मिसिंग लिंक है ये मैं कहूँगा कि एक इंजीनियरिंग मार्वल है, क्योंकि बहुत ही चैलेंजिंग टफ ये प्रोजेक्ट है. यहाँ पर जो वायाडक्ट है, वायाडक्ट की ऊंचाई जो है देश में सबसे ज़्यादा है, 182 मीटर का पिलर्स वो पायलॉन है और केबल स्टेड ये है और ये जो टनल है 10.5 किलोमीटर का है और इसका वाइडिंग जो ये दुनिया का सबसे वाइडेस्ट टनल है, दुनिया का सबसे वाइडेस्ट टनल ये अभी बनाया है और भारत का सबसे ऊंचा ये वायाडक्ट है.